गुलाबजामुनचे डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, दुपारी 2, सकाळी 2, संध्याकाळी 2. देवाचं गणितच तसं आहे महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहे त्यांना कोणालाच पोर नाही. त्यामध्ये पुढारी घ्या, उद्योगपती घ्या, सगळे घ्या महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहे, भारतातले सगळ्यात मोठे श्रीमंत पुढारी कोणालाच पोरग नाही. प्रत्येकाला पोरीचे नाव सांगू तुम्हाला? सगळ्याला माहिती आहे, नाव सांगायची गरज अजिबात नाही. सगळ्यालाच माहिती, तुम्ही त्यातलेच आहे ना, काही नवीन थोडं काही, तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहे सगळे. ऐका, लक्ष देऊन. भारतातले, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे पुढारी ज्यांच्याकडे 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यांना पोरं नाही. ज्यांनी सकाळी खाल्लं संध्याकाळचं मेळ नाही, तुम्ही जा ना त्या लातूर रोडच्या रेल्वे स्टेशनला, त्या भिकाऱ्याला वर्षाले पोरग बी एवढं गुडगुडीत महाराज ना, त्याला कोणता हाडी ताप आहे ना कोणता डेंगू आहे. अहो नालीत झोपतं, डेंगूचा डास त्याच्या जवळच असतो, तरी डेंगूचा डास त्याला चावत. डेंगूचा डास विचार करतो, याला जर चावत तर मलाच होईल, याला चावून फायदा. भिकाऱ्याच्या पोराला कुठं कोरोनाच्या काळात सॅनिटायझर होते का कोणते मास्क होते, मस्त सट खायचे, त्यांना काही होत नाही. देवाचं गणितच असं आहे, ज्याला जे पाहिजे ते भेटत नाही, ज्यांना नको ते भेटल्याशिवाय राहत नाही. आपण जर म्हणलं मला हेच पाहिजे, देव ते कधीच देत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरगं होतं, मागच्या उन्हाळ्यात त्याचं लग्न ठरलं आणि मला नेहमी फोन केला की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो, काय रे गणप्या? मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजेत. म्हणलं चांगली इच्छा आहे तुझी, पांडुरंगा तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं, गण्यानं फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं, आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही, मला माहित नाही, त्या दिवशी कीर्तन घ्यायचं नाही. मी सकाळचं कीर्तन केलं आणि बरोबर सायंकाळच्या टायमाला लग्नाला पोहोचलो. चुकून सुद्धा मी कोणाच्या लग्नात मंगलाष्टका म्हणत नाही, कारण मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलेलं आहे. ज्याच्या 2 म्हणल्या त्याचं 2 महिन्यातच उलगडलं, त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. नेमकं शेवटची मंगलाष्टक चालू होती, आली लगन घटी समीप नवरा घे बोनिया घरा. मंगलाष्टक ऐकली की पोराची अशी चेहरी टवटवीत होतात, पण ताण नका घेऊ पोराव, तुमचे लग्न होणार नाही, नाही आणि नाही. दुनिया इकडची तिकडं होईल, पण तुम्हाला पोरी भेटणार. तुम्ही गणपती 10 दिवस उपवास करा का नवरात्रात भोंगळे फिरा, हनुमंतासाठी कुठं जा, तिरुपतीला जाऊन टक्कल करा, तुमचे लग्न नाही. हा जो पॅरेग्राफ आहे ना मधला 15 वर्षाचा, हा लटकते रे ना रे बाई तुम लटकते रे. प्रत्येक गावात 400 कार्यकर्ते पडू नये अजिबात नाही. 15 एकरावाला पडूनच आहे. आता 15 एकरावाल्याचाच मेळ नाही, तो 2-2, 3-3 एकरावाल्याने लटकते रे ना रे. आपण ताण घ्यायचा. नेमकं शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो, मंगलाष्टक वगैरे झालं, तर दैव लग्न हृदम दैव तारावलंब झालं, लग्न वगैरे झालं. आता गावचाच महाराज मानल्यामुळे प्रत्येक जण जय हरी राम राम श्याम श्याम 15-20 मिनिटं लागले. आणि मी गण्याला भेटण्यासाठी व्यासपीठावर गेलो. गण्याच्या हातात हात दिला, मला गण्या अभिनंदन, तुझं एकदाचं लग्न झालं बाबा. बर कुठे वहिनी? इकडे. चाल म्हणलं वहिनीची ओळख करून दे. आणि गण्याच्या बायकोला मी भेटायला गेलो, खोटं सांगत नाही, एवढं काळं डांबर टाकलं देवाने तिच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी गण्याला म्हणलं, गण्या कसं आहे रे? म्हणे दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही, नकोय ते भेटल्याशिवाय. प्रत्येकाला सुख हवंय, सुख मिळत नाही, आणि दुःख कोणालाही नको, दुःख मिळाल्याशिवाय राहत. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, नित्य नूतन त्याला भगवंताच्या भेटीची अपेक्षा. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म, परुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल हे वर्म, मनोनी श्रम वाटत से,
भेटल त्याला एवढंच विचारतो. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. शबरी माता म्हणायची, बगिया में जाऊगी मैं, कलिया चून लाऊगी, हार बनाऊगी मैं, गले पहनाऊगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. 12 नाही 14 वर्ष वाट पाहिली. त्यावेळी जगाच्या मालकाची कृपा झाली. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही महाराज? तुम्हाला तर असं वाटतं 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी चालणच राहिली पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुमच्या लक्षात फक्त एवढंच प्रमाण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वा, अरे पण खाली खुटी टोकलेली तुकोबराने शहाणा तो धनी. जे जगत गुरु तुकोबराय सोपं सांगतात, त्या तुकोबरायचा गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा ना, भक्ती तो कठीण शूळावरील, निवडे तो बळी विरळा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. म्हणून परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही गड्यांनो. परमार्थात काहीतरी कालावधी गेला पाहिजे. आपण परमार्थ सुद्धा देखाव्याने करतो महाराज. शनिवारच्या दिवशी जर मारुतीराया नारळ फोडायला गेलो आणि ते नारळ जर कच्च निघलं एकदम गोड, तर एवढा तुकडा ठेवतो मारुतीरायाला. ते बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही ते. आणि तेच नारळ खौट निघू द्यायला कोणतं, हे पावलं देवाला तुझ्या बापाने ठेवलं का, म्हणजे खौट देवाला आणि चांगलं तुझ्या बापाला. ही पद्धत नाही हो परमार्थाची. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावय नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्ही जेवढं समजता तेवढा परमार्थ सोपा नाही हो महाराज. परमार्थामध्ये काहीतरी नित्य नूतन जो भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा करतो, पोसावे हे जीवाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज, दिन तैसी रजनी झाली व माये, अवस्था लाभून गेला अजूनी का नाही. पडिले दूरदेशी मजा आठवे मानसे, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. किती प्रमाण म्हणायचे, भेटी लागे जीवा लागली, भेटी लागे जीवा लागली से आस. त्या तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये भेटल त्याला एवढंच विचारायचं, का हो दादा सांगा ना जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल, सांगा ना जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल. कान या रे जग जेठी, कान या रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, कान या रे जग जेठी. एवढी तळमळ साधू संतांच्या भगवंताच्या विषय अंतकरणामध्ये पाहिजेत, तेव्हा त्याला तळमळणारा म्हणतात. कोणता म्हणतात? आपल्याकडे फक्त मळमळणारे सापडतील, मळमारे सापडतील, जळजळणारे सापडतील, पण तळमळणारे लोक बहुतांश सापडत त्या साधकाच्या अंतकरणात. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली, जीवा प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. पहिला जळजळणारा, दुसरा हळहळणारा आणि तिसरा तळमळणारा, आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. भंगाच्या दुते चरणामध्ये महाराज अशी कोणती जात आहे ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अशी
या जगामध्ये कोणती जात आहे की ते तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? अशा दोन जाती आहे. एक पहिली जात आहे देवाची आणि दुसरी जात आहे संताची. भगवंत आणि संत हे दोन व्यक्ती असे की ते तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. काय केलंय देवासाठी आपण? आता पितृपक्ष झालाय आपला, बरोबर आहे का नाही? पितृपक्षामध्ये प्रत्येकाने आपल्या वडिलाला जेव घातलं जे मरण पावलेले. का बरं जेव घालतो आपण? त्यांनी आपल्याला काय द्यावा? आशीर्वाद. काय द्यावा? 12 महिन्यात 1 महिना आहे त्याला पितृपक्ष म्हणतोय आपण. कोणता पक्ष म्हणतोय? त्या पितृपक्षामध्ये आपण आपले जे वडील गेलेले त्यांना सुंदर असं जेवू घालतोय, त्यांना नैवेद्य दाखवतो. का? त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा. संपलं माझं उदाहरण. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता त्याच्या पुढं पुढं करतो, त्याचे बॅनर लावतो, त्याचे हुदो हुदो करतो, त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवतो का नाही? काय कारण आहे? तुमचा नेता तुमच्यावर काय राहावं? खुश राहावं. त्या नेत्याने तुम्हाला 2-4 कामं द्या. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आहे तुमच्या? मग नेता खुश व्हायच्यासाठी त्याचा कार्यकर्ता पुढं पुढं करतोय त्याच्या. तुमचे पित्र तुमच्यावर खुश व्हायच्यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही त्याला जेवू घालताय. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्यानं तुमच्याने माझ्यावर खुश व्हायच्यासाठी तुम्ही काय केलं, मी काय केलंय? जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय दिलं? काहीच दिलं नाही. माझे लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जाते. एवढा सुंदर नरदे तुम्हाला आणि मला दिलाय. काय केलं याच्या बदल्यात? तुम्ही खरं सांगा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं का नाही? हो, हा MSCBचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा नियम आहे का नाही? मग एवढा सुंदर पाऊस पडला, तुमचे धरणं भरले, विहिरी भरल्या, सगळे कट्टे भरले, एकदम सुंदर तुमच्या पिण्याची व्यवस्था केली मे महिन्यापर्यंत पाण्यानं. आतापर्यंत मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली का? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी कोणाला लाईट बिल पाठवलं का? अरे मग ज्यानं फुकट दिलं त्याचा थोडा तर विचार केला पाहिजेत का नाही महाराज? त्याच्यासाठी थोडा वेळ आपण द्यायलाच पाहिजे. जर नाही तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल? म्हणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा साधू संत तुमच्या करत नाही आणि देव तर करतच नाही महाराज. मी नेहमी सांगतोय, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. थोडा विको देता याला. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 2-4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. माळकरी म्हातारा होता, जुना म्हातारा होता, 70-80 वर्षाचं वय होतं. ते 15 लाखाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. माळकरी होता. डॉक्टरला दया आली. ओ बाबा ऐका ना, हे 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले त्यातले मी 3-4 लाख रुपये कमी करतो. फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका गड्या. डॉक्टरला ते म्हाताऱ्याने असं सांगितल्यानंतर म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगितलं, ए डॉक्टर, मी रोई रामेश्वरचा आहे. 100 एकर जमीन आहे माझ्याकडे. त्यात 50 एकर नुसता ऊस आहे, 15 विहिरी माझ्या शेतामध्ये. दरवर्षी 2 कोटीचं उत्पन्न घेतो. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं असतं ना, 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसलो. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे तर 15 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, डॉक्टर 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. मग कधीतरी हाही विचार जीवनामध्ये केला पाहिजेत महाराज. देव उपकार करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत. एक आणि साधू संतांचे तर एवढे उपकार आहे. महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. काय उपकार आहे त्यांचे? त्यांनी तुम्हाला या अज्ञानरूपी अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केला. आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जोनो
जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो जगजोगी जगजोगी काय सांगू आता संताचे उपकार हो मजनीर तर जागवीती रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचं काम केलंय महाराज मग जागवण्याचं काम तर मच्छरही करतात झोपल्यानंतर मच्छर डासल्यानंतर जागतो ना माणूस जागवण्याचं काम ढेकणंही करतात पण ढेकणं हे झोपेतून जागवतात मच्छर हे झोपेतून जागवतात साधू संत मात्र तुम्हाला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न करतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोने राहो साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला मग महाराज सांगतात ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जा साधूची आणि भगवंताची हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी जो दृष्टांत दिला तो खूप महत्वाचा आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी उच्चारलाय आता लेकरू हा शब्द आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः संबंधाने तुमच्या आणि माझ्या आईच्या संबंधाने जर उच्चारला असं म्हणावं तर हे साप चुकीचं आहे माऊली हा शब्द तुकोबारायांनी तुमच्या आईसाठी